उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाचा अवतार म्हणणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल, तर भाजपच्या डोक्यातला कचरा काढा, संजय राऊतांचा पलटवार. खुलताबादचं नाव रत्नपूर करण्याची संजय शिरसाट यांची मागणी. शिरसाटांच्या मागणीवरनं इम्तियाज जलील आक्रमक. शिवसेना आणि भाजप नेत्यांवर केला हल्लाबोल. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी होता तुरुंगात. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या चौथी सुनावणी पार पडणार. जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार. सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला हजर राहणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 4 महिने पूर्ण. 4 महिने उलटूनही देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. एसआयटी सीआयडी नेमूनही आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच. मनसे नेते संदीप देशपांडेंना एका अज्ञात व्यक्तीचा धमकीचा फोन. मराठी विरुद्ध अमराठीवादाच्या पार्श्वभूमीवर धमकी. दादर पोलिसात तक्रार दाखल. सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे. तब्बल 7 तास सुरू होतं उपोषण. 2 मे पासून भोरमधल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं आश्वासन. गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी नाशकात मनसे आक्रमक. रामकुंडात उतरत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 13 पुजाऱ्यांच्या सहभागाचा आरोप. सरसकट पुजाऱ्यांवर आरोप नको. पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची विनंती. 35 पैकी 21 आरोपी फरार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.